लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सखी ही कान्हाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेणार आहे, पण कान्हा मात्र मी सखीला कधीच सोडणार नाही या निर्णयावरती ठाम राहणार आहे। आता नेमकं काय आणि कसं घडणार हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की सखी ही आता विचार करत असते की काहीही झालं, कान्हाने माझी फसवणूक केलेली असली तरी आता मी कान्हाला सोडणार नाही सोडणार मी त्याला चांगली अद्दल घडवेन। मी त्याला पुन्हा नवरा म्हणून कधीही स्वीकारणार नाही, कधीच नाही। हे सगळं फक्त बोलून चालणार नाही आहे, तर हे सगळं आता मला माझ्या कृतीत उतरवावं लागणार आहे। कृतीतूनसुद्धा माझ्या हे दिसायला हवं की मी आता पुन्हा कधीच कान्हाला स्वीकारणार नाही आहे, कारण जर हे माझ्या कृतीत दिसत नसेल तर बोलण्याला अर्थच नाही आहे। मग सखी आता तिचे जे वकील असतात त्यांना कॉल करते, त्यांना म्हणते, नमस्कार वकील अंकल, मी सखी बोलते। काका लगेचच म्हणतात, हां बोल सखी। त्याबरोबर सखी सांगायला लागते, काका मला डिवोर्स पेपर्स बनवायचे। त्यावर ते काका म्हणतात, काय? त्यावर सखी वकिलांना म्हणते, हो बरोबर ऐकलं तुम्ही अंकल, मला डिवोर्स पेपर्स बनवायचे माझे आणि माझ्या नवऱ्याचे, कबीर किर्लोस्करचे। त्यावर लगेचच आता वकील काका म्हणतात, काय कबीर साहेब? त्यावर मग सखी म्हणते, हो माझ्या नवऱ्याचं नाव कबीर किर्लोस्कर उर्फ कान्हा महाडिक आहे। काका, कान्हाने माझी खूप मोठी फसवणूक केलेली आहे। त्याचं खरं नाव कबीर किर्लोस्कर आहे। किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा एकुलता एक मालक। त्याने माझ्याबरोबर लग्न केलं ते म्हणजे फक्त मला फसवायचं म्हणून, त्यामुळे मला त्याला डिवोर्स द्यायचा आहे। डिवोर्स पेपर्स बनवा आणि ताबडतोब त्याच्या घरी पाठवून द्या। किती पैसे लागतील तेवढे लागू द्या, पण आजच्या आज हे झालं पाहिजे का? त्याबरोबर वकील म्हणतात, ठीक आहे सखी। आणि मग आता वकील साहेब लगेचच डिवोर्स पेपर्स बनवतात आणि आता ते डिवोर्स पेपर्स कान्हाच्या घरी पाठवून देतात। कान्हा आता सखीने पाठवलेले डिवोर्स पेपर्स बघतो आणि म्हणतो, मला वाटलंच होतं सखी नक्कीच असा काहीतरी निर्णय घेईन, पण माझी पूर्ण खात्री आहे हा जो काही आगाऊपणा केला आहे हा सगळा सखीने नाही तर त्या मनस्विनीने केला आहे। त्या मूर्ख मनस्विनीने जाणून बुजून सखीच्या मनात काहीतरी भरवलं, पण तिने कितीही प्रयत्न केले आम्हाला वेगळं करण्यासाठी तरी आम्ही वेगळे होणार नाही। मी सखीला डिवोर्स देणार नाहीच आहे, मी कायम तिच्याबरोबर असणारच आहे। या नालायक मनस्विनीचा कुठलाही मनसुबा मी काम करू देणार नाही आहे। मी सखीला तिला त्रास देऊ देणार नाही आहे, पण आत्ता मला पहिलं तर हा सखीचा प्रस्ताव काहीतरी करून थांबवावा लागणार आहे। काय करू? इतक्यात कान्हाला एक उत्तम आयडिया सुचते। कान्हा काय करतो, कान्हा आता त्या लिफाफ्यामध्ये एक पत्र लिहून टाकतो, ज्यामध्ये कान्हाने लिहिलेलं असतं, सखी प्रिय बायको, मला माहिती आहे सध्या तू माझ्यावर खूप नाराज आहेस, कारण मी वागलोच आहे तितका चुकीचा। पण सखी, मी जरी चुकीचा वागलेलो असलो तरीही माझं तुझ्यावरचं प्रेम खोटं नाही आहे। माझ्या भावना खऱ्या आहेत। मला मान्य आहे मी चुकीचं वागलो, मी तुला सगळं खरं सांगायला हवं होतं, मी तुला सगळं सांगितलं नाही, पण एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे मला तुझ्या आयुष्यात तुझ्या घरात यायला भाग पाडलं। सखी, असं काय आहे जे मला तुझ्यापर्यंत घेऊन आलं हे मला तुला सांगायचं आहे, पण त्यासाठी तू मला बोलण्याची कमीत कमी एक संधी दिली पाहिजेस। सखी, एक खूप मोठी घटना आहे जी मला तुला सांगायची, पण ती अशी पत्रातून किंवा फोनवरून सांगण्यासारखी नाही, ती तुला भेटून तुझ्याशी शांतपणे बोलून सांगावी लागेल। म्हणून सांगतो, प्लीज एकदा माझ्याशी बोल, आपण सगळे गैरसमज संपवूया आणि राहिला या पत्राचा प्रश्न तर। आणि हे सगळं लिहून आता कान्हा ते सखीकडे पाठवतो। सखी आता ते डिवोर्स पेपर्स बघते आणि आता तिचं मन धजावतच नसतं। सखी आता विचार करते, कान्हाने खरंच या पेपर्सवर सह्या केल्या असतील तर खरंच आमचं जन्मोजन्मींसाठी बांधलं गेलेलं नातं काही क्षणात तुटून जाईल। नाही सखी, तुला स्वतःला सावरावं लागेल, तुला हे पेपर्स बघावेच लागतील, कारण काहीही असलं तरीही आता कान्हाला तुला सोडावंच लागणार आहे, आता कान्हाला डिवोर्स द्यावाच लागणार आहे, तुला हे पेपर्स बघावे लागणार आहेत। आणि मग सखी आता ते पेपर्स बघते, पण त्यामधून एक ती चिठ्ठी खाली पडते। सखी ती चिठ्ठी उचलते, वरचं सगळं वाचून झाल्याच्या नंतर आता ती शेवट बघते। शेवटी लिहिलेलं असतं, मला माहिती आहे सखी तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंसुद्धा तुझ्यावर तितकंच नितांत प्रेम आहे,
आणि तरीही जर तुला मला घटस्फोट द्यायचा असेल तर तुला द्यायचा आहे घटस्फोट, मला नाही. त्यामुळे ह्या पेपर्सवर पहिल्या सह्या तुझ्या झाल्या पाहिजे. तू पेपर्सवर सह्या करून मला पाठव. त्यानंतर पुढे काय करायचं तो निर्णय माझा आहे, ते मी बघून घेईन. पण या पेपरवर मी कधीच पहिल्या सह्या करणार नाही, कारण मला तुला डिवोर्स द्यायचा नाही आहे. लक्षात ठेव सखी, मला कायम तुझ्याबरोबर राहायचं आहे. आता मनस्विनी सखी ते पत्र वाचताना आणि ते डिवोर्स पेपर्स बघताना पाहते आणि ती विचार करू लागते, शिट, हे सगळं काय घडतंय? उगाचच या कान्हाने मूर्खपणा केला. उलट या सखीने डिवोर्स पेपर्स पाठवले होते, त्याच्यावर त्या कान्हाने सह्या केल्या असत्या तर माझाच केवढा मोठा फायदा झाला असता. या कान्हाचा आणि सखीचा एकदा का घटस्फोट झाला की चहूबाजूंनी सखी एकटी पडेल. एकदा का सखी एकटी पडली की त्यानंतर मग मला प्रॉपर्टी सखीच्या ताब्यातून हिसकावून घ्यायला काही फार वेळ लागणार नाही आहे. मग सगळं काही माझ्या मनासारखं घडेल. पण त्यासाठी आधी या कान्हाला आणि सखीला मला एकमेकांपासून तोडावं लागेल. आणि या दोघांनाही एकमेकांपासून तोडण्यासाठी मला जे जे काही शक्य होईल, जे जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. तर दुसऱ्या बाजूला इकडे कान्हाला टेन्शन आलेलं असतं. सखी खरोखर तर डिवोर्स पेपर्सवर सह्या करणार नाही ना? जर खरंच सखीने डिवोर्स पेपर्सवर सह्या करून पाठवल्या तर मी काय करू? नाही 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 कबीर, कबीर प्लीज प्लीज शांत हो. असा निगेटिव्ह विचार करूच नको. विचार पॉझिटिव्ह कर. असं काही होणार नाही आहे असा विश्वास तुझ्या मनाला दे. कान्हा म्हणत असतो, नाही, थिंक पॉझिटिव्ह, असं काहीच होणार नाही. अरे सखी, सखी अशी नाती जोडणारी मुलगी आहे, तोडणारी नाही. त्यामुळे ती नाती तोडणार नाहीच. आता सध्या ती थोडी दुखावली गेली आहे आणि म्हणून रागाच्या भरात ती हे सगळं बोलून गेली आहे, वागून गेली. पण जेव्हा ती भानावर येईल आता मी दिलेलं पत्र वाचून, तेव्हा नक्कीच ती हे सगळे विचार संपवेल आणि कायमची माझी होण्याचा विचार करेल. उगाचच्या उगाच मी चुकीचा विचार करतो. सखीवर माझा पूर्ण विश्वास आहे. सखी कधीच मला डिवोर्स द्यावा असा विचारही करू शकत नाही. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप. आणि मला ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहिती आहे. आणि मला ही गोष्ट माहीत असूनही जर मी असं टेन्शन घेतो आहे तर माझ्या प्रेमावर विश्वास नाही आहे. जर माझं प्रेम खरं असेल ना बाबा, तर सखीला सुबुद्धी येऊ द्या आणि प्लीज सखीने त्या पेपर्सवर सह्या नको करू द्या, अशी प्रार्थना कान्हा आता साईबाबांकडे करत असतो. तो म्हणत असतो, मला मान्य आहे सखीबरोबर मी खूप वाईट वागलो आहे, खूप चुकीचा वागलो आहे. पण बाबा, मी जे काही वागलो आहे त्यामागे काय कारण आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. बाबा, तुमच्यापासून कधीही काहीही लपलेलं नाही आहे. तुम्हाला सगळं सत्य ठाऊक आहे. मग प्लीज आता तुम्हीच माझ्या पाठीशी उभे राहा, तुम्हीच माझी साथ द्या आणि तुम्हीच माझ्या सखीला माझ्यापासून दूर जाण्यापासून थांबवा. सध्या सखीच्या आयुष्यात माझ्यामुळे खूप कलेश निर्माण झाला आहे. सखीला शांतता मिळू द्या. तर आता हे सगळं काही बोलणं राजलक्ष्मी ऐकते आणि कान्हाचं सखीबद्दलचं हे प्रेम पाहून राजलक्ष्मीला खूप जास्त राग येतो. ती कान्हाकडे येते आणि म्हणत असते, वा वा वा, खूपच प्रेम उतू चाललं रे तुझं कबीर त्या मुलीवरून. तू विसरतोयस का? तू कान्हा महाडिक नाही आहेस, कबीर किर्लोस्कर आहे. त्या मुलीचा नवरा कान्हा महाडिक होता आणि कान्हा अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळे तिचा विचार करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. तू कबीर आहेस, कबीर किर्लोस्कर. किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा एकुलता एक वारस, देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आणि ह्या राजलक्ष्मी किर्लोस्करचा नातू. या पलीकडे तुझी काहीही ओळख नाही आहे, समजलं ना? आणि त्या मुलीचा नवरा अशी ओळख तर तुझी मुळातच नाही आहे, लक्षात ठेव. उलट जर त्या मुलीने समोरून डिवोर्स पेपर्स पाठवले होते तर तू त्या पेपर्सवर सह्या करून मोकळं व्हायला हवं होतंस. अरे मूर्खा, तुला कळत कसं नाही? उलट तुला जर सुखाने तुझं पुढचं आयुष्य व्यतीत करायचं असेल ना, तर तुला त्या मुलीला सोडावंच लागणार आहे आणि त्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही आहे. कान्हा म्हणत असतो, मा काय बोलताय तुम्ही हे सगळं? आधीच तुमच्या सांगण्यावरून मी सखीच्या त्या पेपर्सवरती सह्या घेतल्यात. खरं तर सखीच्या त्या पेपर्सवर सह्या घ्याव्या किंवा सखीला त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत फसवावं हे सगळं माझ्या मनात नव्हतं. मला हे सगळं कधीच करायचं नव्हतं मा. पण तुमच्या जबरदस्तीमुळे, तुमच्या सांगण्यामुळे मी हे सगळं करून बसलो. मी तुम्हाला दोष देत नाही आहे, पण प्लीज कमीत कमी आता तरी उगाच मला नको ते सल्ले नका देऊ. कारण काहीही झालं तरी मी सखीला कधीही डिवोर्स वगैरे देण्याचा विचार करू शकत नाही. सखी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे, मी नाही सोडणार तिला. आता मांचा आवाजसुद्धा चढतो. मा म्हणतात, अच्छा, म्हणजे तुझ्या बापापेक्षाही महत्त्वाची झाली आहे का ती मुलगी तुला? त्यावेळी कान्हाचा आवाजही वाढतो आणि म्हणतो, मा बास, कुठलाही संदर्भ तुम्ही कुठेही जोडताव.
तुम्हाला का उगाचच्या उगाच सखीच्या मागे लागायचं आहे? आता कबीर आणि मा जवळपास वाद घालायला लागतात. इतक्यात तिकडे अर्पिता येते. अर्पिता आता हे सगळं ऐकते. तुझ्या वडिलांपेक्षाही तुला ती मुलगी महत्त्वाची आहे का? तुला तुझ्या वडिलांबद्दल काही वाटत नाही का? आता अर्पिता वडील 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 शब्द ऐकून आता तिला तिच्या नवऱ्याचा मृत्यू आठवतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देवदत्त, त्याच्या शरीरातून वाहत असलेलं रक्त, विकृत हसत असलेली मनस्विनी. आणि मग मात्र आता तिला भीती वाटते आणि घाबरून ती तिथेच खाली पडते आणि म्हणते, नाही 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 आ असं ती जोरात मोठ्याने ओरडते. त्याबरोबर कबीर तिकडे जातो. लगेचच राजलक्ष्मीही तिकडे येते. आता कबीर आणि राजलक्ष्मी दोघंही मिळून अर्पिताला सावरतात. कबीर अर्पिताला सोफ्यावर बसवतो आणि जवळ घेतो. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो आणि म्हणतो, आई आई शांत हो, शांत हो आई, शांत हो. त्याबरोबर आता लगेचच राजलक्ष्मी ही अर्पितासाठी पाणी घेऊन या असं नोकरानिनीला सांगते. त्याबरोबर आता अर्पितासाठी पाणी वगैरे आणलं जातं. दोघं मिळून अर्पिताची काळजी घेतात. अर्पिताचा BP लो झालेला असतो, पण दोघं कसंबसं करून अर्पिताला सावरतात आणि आता अर्पिताला बरं वाटतं. अर्पिता जरा नॉर्मल होते. त्यावर मग दुसऱ्या बाजूला इकडे आता सरकार ही विचार करत राहिली आहे की काहीही झालं तरी मला सखीला त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या करायला तयार करायचं आहे. पण कसं, काय करू? कारण मला हे काम खूप सावधगिरीने करावं लागणार आहे. कारण चुकून जरी सखीला असा डाऊट आला की मी तिला आणि कान्हाला एकमेकांपासून तोडते तर तिला मी मनस्विनी आहे हे पटकन कळून जाईल. आणि जर तिला मी मनस्विनी आहे अशी जरा जरी शंका आली तरी आज कान्हाच्या बाबतीत जे घडलं आहे ते माझ्या बाबतीत घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मला काहीही करून सखीला हे कळू द्यायचं नाही आहे की मी मनस्विनी आहे. आणि त्याचबरोबर मला तिच्याकडनं त्या डिवोर्स पेपर्सवर सह्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत. मला हे सगळं खूप सावसूतपणे आणि सांभाळून सावकाश करावं लागणार आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लपंडाव मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये